सकाळच्या घाई गडबडीत मुलांना टिफिन द्यायचा असेल, तुम्हाला ऑफिसला जायचं असेल, चपात्या करायला वेळ नसेल, तर एक चपाती बनवायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात 4 चपात्या बनवून तयार होतील. अशी चपात्या करण्याची पद्धत मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. झटपट चपाती बनवण्यासाठी इथे आपण गव्हाचं पीठ म्हणजे कणिक घेतलेली आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे, अगदी चिमूटभर. आणि हे मीठ टाकल्यानंतर आपल्याला कणिक छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला कणकेचा एक छान असा घट्टसर गोळा इथे तयार करून घ्यायचा आहे. कणिक भिजवताना आपल्याला थोडं थोडं पाणी घालतच इथे कणिक भिजवायची आहे, जेणेकरून आपली कणिक जास्त आसट व्हायला नको. आपल्याला इथं घट्टसरच कणिक हवी आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, या कणकीचा मी इथे गोळा तयार करून घेतलेला आहे. आता ही जी कणिक आहे ती आपल्याला 10 मिनिटे छान अशी मुरू द्यायची आहे, जेणेकरून आपल्या ज्या चपात्या आहेत त्या छान अशा नरम बनतील. तर इथे पूर्ण 10 मिनिटे झालेली आहे आणि आपली जी कणिक आहे ती छान इथे मुरलेली आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आता थोडा तेलाचा हात घ्यायचा आहे आणि ही जी कणिक आहे ती आपल्याला छान अशी चुरून घ्यायची आहे. अगदी 5 मिनिटे आपण अशा प्रकारे ही कणिक चुरली की आपल्या ज्या पोळ्या आहेत त्या छान अशा नरम व लुसलुशीत बनतात. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलं नसेल, एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला माझे हे व्हिडिओ कसे वाटतात हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि इथे बघू शकता, अशा प्रकारे मी कणिक जी आहे ती छान अशी चुरून घेतलेली आहे. आता आपल्याला ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी गोळे तयार करतो किंवा ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी उंडे तयार करतो, तसे आपल्याला 4 इथे गोळे तयार करून घ्यायचे आहे. 4 गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि थोडं घोळण घ्यायचं आहे आणि घोळण घेऊन एका सेपमध्ये आपल्याला थोडं थोडं असं लाटून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. खूपच झटपट ही चपाती बनवून तयार होते आणि तुम्हाला खरंच सांगते, जर तुम्ही सकाळी ही चपाती केली आणि सायंकाळी जरी जेवले तरी ही चपाती छान अशी नरमच राहते. म्हणून एकदा अशा प्रकारची चपाती तुम्ही करून पहा. आणि एका चपातीमध्ये आपण सहज 4 चपात्या इथे नक्कीच करू शकतो. तर तुम्ही इथे बघू शकता, अशा प्रकारे 4ही चपातीचे जे गोळे आहेत ती मी अशा प्रकारे एकसारखे इथे लाटून घेतलेले आहे. 4ही गोळे इथे लाटून घ्यायचे आहे आणि लाटल्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे आता तेल. तेल घ्यायचं आहे आणि तेल घेऊन आपली जी चपाती आहे त्या चपातीच्या एका एका गोळ्याला हे तेल लावून घ्यायचं. जसं बघा, आता ही चपातीचा जो गोळा तयार केला याला लावायचा आणि ही चपातीचा गोळा खालीच ठेवायचा आणि दुसऱ्याला लावायचं. ज्या इकून आपण तेल लावलं ते तिकून ती पलटवायची आणि त्याच्यावरून सुद्धा आपल्याला अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं. आता दुसरी जी गोळा आहे त्यालासुद्धा अशा प्रकारे तेल लावायचं आणि ते सुद्धा याच्यावर अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे. आता याला वरून तेल लावायचं, वरून तेल लावायचं आणि हातात जो गोळा आहे त्याला एका साईडने तेल लावायचं. तुम्ही बघू शकता, ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी त्या पद्धतीनेच इथे आपल्याला सर्व काही करायचं आहे. आता हा जो गोळा आहे तो याच्यावर ठेवायचा आहे आणि याच्यावर ठेवून आपल्याला या गोळ्याला थोडा असा प्रेस द्यायचा आहे. आता थोडं घोळून घ्यायचं आहे आणि घोळून घेऊन ही जी चपाती आहे ती आपल्याला अगदी हलक्या हाताने इथे लाटून घ्यायची आहे. सकाळची कितीही घाई गडबड असू द्या, तुम्हाला चपाती करायला वेळ नसेल तर तेव्हासुद्धा तुम्ही झटपट अशा एका दमात 4 चपात्या नक्कीच करू शकता. इथे मी 4च दाखवत आहे, तुम्ही इथे 5 ते 6 चपात्यासुद्धा एका चपातीमध्ये नक्कीच करू शकता. अशा प्रकारे हलक्या हाताने आपल्याला दोन्ही साईडने ही जी चपाती आहे ती लाटून घ्यायची आहे. जेवढी तुम्ही रोज चपाती लाटता तेवढाच आपल्याला इथे आकार द्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे आपण ही चपाती लाटून घेतलेली आहे. चपातीचा मी तुम्हाला थोडा दाखवून देते. बघा, एवढी आपल्याला ही चपाती जी आहे ती अशी जाडसर ठेवायची आहे. आणि आता आपल्याला ही जी चपाती आहे ती तव्यावर शेकून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, तवा मी गरम करायला आधीच ठेवलेला होता आणि तवा छान असा गरम झालेला आहे. चपाती टाकून घ्यायची आहे आणि चपाती टाकल्यानंतर लगेचच आपल्याला ही जी चपाती आहे ती दुसऱ्या साईडने परतवून घ्यायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. दुसऱ्या साईडने आपल्याला चपाती अशा प्रकारे परतवून घ्यायची आहे आणि आता थोडं थोडं तेल घेऊन आपल्याला ह्या चपातीच्या साईडने तेल आपल्याला थोडं असं टाकून घ्यायचं आहे. बघा, मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीनेच इथे आपल्याला सर्व काही करायचं आहे. तेल टाकून घ्यायचं आहे आणि चपाती आणखी अशा प्रकारे बघा परतवून घ्यायची आहे. चपाती परतवून घ्यायची आहे आणि परतवून आता वरचा जो भाग आहे तो बघा सहज याचा निघायला सुरुवात होतो, म्हणजे अगदी सहज ही जी चपाती आहे ती निघते. आता ही जी चपाती निघालेली आहे ही याच्यावर अशा प्रकारे परतवून घ्यायची, अशा प्रकारे परतवून घ्यायची आणि हिला आता अशा प्रकारे डबल तव्यावर टाकून घ्यायचं. आता वरचा जो दुसरा भाग आहे तो सुद्धा आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचा, म्हणजे अगदी सहज ही चपाती निघते. आता ती जी चपाती आहे ती खालून अशी छान अशी आपल्याला शिजू द्यायची आहे आणि लगेच ही सुद्धा परतवून घ्यायची. तुम्ही बघू शकता इथे आपली पहिली चपाती अशी तयार झालेली आहे.
म्हणजे बघा किती झटपट अशा ह्या चपात्या बनवून तयार होतो. आता ही दुसरीसुद्धा इकडली जी चपाती आहे तीसुद्धा शिजून इथे तयार झालेली आहे. आता ही आपल्याला अशा प्रकारे परतवून घ्यायची आणि इथे तुम्ही बघू शकता एक चपाती आपली तयार झालेली आहे. ही चपाती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि ही चपाती काढल्यानंतर आपल्याला जी दुसरी चपाती आहे तीसुद्धा इथे आपल्याला अशाच प्रकारे इथे बघू शकता 2 चपात्या आपल्या छान अशा शिजून इथे तयार आहे. आता ही जी चपाती गॅसवर आहे तीसुद्धा आपल्याला अशाच प्रकारे छान अशी शिजवून घ्यायची आहे, म्हणजे परतवून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे भाजून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता खूप अशा सोपी पद्धत आहे आणि अगदी सहज अशा 4 झटपट अशी ही चपाती एका चपातीमध्ये 4 चपाती बनून इथे तयार झालेली आहे. खूपच सोपी पद्धत आहे. तुम्हाला घाई गडबडीत कुठे जायचं असेल, चपाती करायला वेळ नसेल, चपाती करणे खूपच आवश्यक असेल तर तेव्हा तुम्ही झटपट अशी ही पद्धत वापरून एका चपातीमध्ये 4 चपात्या नक्कीच करू शकता. तुम्ही इथे बघू शकता मस्त अशा 4ही चपात्या आपल्या शिजून तयार आहे. तर बघू शकता एका चपातीमध्ये इथे 4 चपात्या आपण करून घेतलेल्या आहे. तर मी तुम्हाला 4ही चपात्या इथे दाखवून देणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. मस्त अशा आणि एवढ्या लुसलुशीत बनतात आणि नरम बनतात. तुम्हाला सांगते जर सकाळी तुम्ही ह्या चपात्या बनवून ठेवल्या आणि सायंकाळी जरी ह्या चपात्या तुम्ही जेवले तरी ही चपाती मस्त अशी नरम बनतात. खूपच मस्त अशी ही चपाती बनवून इथे तयार होते. तुम्ही बघू शकता 3ही चपात्या झालेल्या आहे आणि इथे आता 4थीसुद्धा चपाती आपली तयार झालेली आहे. गॅस बंद करायचा आहे आणि ही सुद्धा चपाती इथे काढून घ्यायची आहे. तुम्हाला मी 4ही चपात्या अगदी जवळून दाखवते. बघा किती अशा नरम चपात्या इथे झालेल्या आहे. बघू शकता खूपच मस्त. आजची ही चपातीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली एकदा कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अजून जर प्रीती खंडा रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.